तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला एक इंग्रज अधिकारी सुद्धा उपस्थित होता। नक्की कोण होता तो अधिकारी आणि कशासाठी आला होता ते पण सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे प्रांताच्या डेप्युटी गव्हर्नर असलेला हेनरी ऑक्सिंडन दोन मुख्य कारणांसाठी रायगडवर आला होता। पहिलं म्हणजे सुरत लुटीच्या वेळी इंग्रजांच्या वखारीचं झालेलं नुकसान भरून मिळवणं आणि दुसरं म्हणजे स्वराज्य सोबतच व्यापारी संबंध प्रस्थापित करून एकमेकांवर हल्ले न करण्याच्या तहाची कलम मंजूर करून घेणं। 5 जून रोजी निराजी पंतांच्या सल्ल्यानुसार तो महाराजांना मुजरा करण्यासाठी तयार झाला होता। 6 जून रोजी पहाटे महाराज सिंहासनावर आरूढ झाले। अष्टप्रधानांनी त्यांच्यावर सुवर्ण स्नान घातलं आणि याच दरबारात सकाळी 7 ते 8 च्या सुमारास हेनरी ऑक्सिंडन त्याच्या दुभाषी नारायण शेणवी यांच्यासह उपस्थित राहिला। नारायण शेणवी एक हिरेजडित अंगठी सूर्यप्रकाशात धरली, जिच्या चमकीमुळे महाराजांचं लक्ष गेलं आणि त्यांनी ऑक्सिंडनला सिंहासनापाशी बोलवून ती अंगठी नजराणा म्हणून स्वीकारली। सिंहासनाजवळ उभं राहून ऑक्सिंडनने महाराजांचं जे निरीक्षण केलं होतं ते लिहून ठेवलं। तो म्हणाला की महाराज 44 वर्षांचे असून देखणे होते। त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची बुद्धिमत्ता व चाणक्षपणा सहज ध्यानात येत होता। त्यांचं वर्ण इतर मराठ्यांपेक्षा गोरं होतं, दृष्टी तीक्ष्ण, नाक सरळ व टोकाशी बागदार होतं। त्यांची दाढी निमुळती, मिशी विरळ आणि त्यांचं बोलणं निश्चयात्मक, स्पष्ट व जलद होतं। दरबाराबाहेर पडताना दुर्गम रायगडावर 2 मोठे हत्ती पाहून तो थक्क झाला होता। तसंच गडावर राहताना त्याला रोजच्या डाळ तांदळाच्या जेवणाचा कंटाळा आल्याचं महाराजांना समजताच महाराजांनी त्याच्यासाठी दररोज अर्ध्या बकऱ्याचा मांसाचं खास व्यवस्था केली होती। शेवटी तहाच्या बहुतांश मागण्या मान्य करून घेऊन हेनरी ऑक्सिंडन समाधानाने परतला। मग ब्रिटिश वकिलाने 350 वर्षांपूर्वी लिहिलेली शिवरायांची ही प्रत्यक्ष माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच इतिहासाच्या माहितीसाठी थोडक्यातलं फॉलो नक्की करा। बातमी म्हणजे थोडक्यात।